सह्याद्रीच्या कुशीत उगम पावणारी आणि रत्नागिरीच्या खेडमधून वाहणारी ही आहे जगबुडी नदी। पण या नदीचं सध्याचं रूप पाहिलं तर तुम्हालाही धक्का बसेल। प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या जगबुडी नदीचं हे विदारक रूप आहे आणि नदीतलं हेच प्रदूषण इथल्या जलचरांच्या जीवावर उठलंय। गेल्या 4 महिन्यात जगबुडी नदीतल्या 6 महाकाय मगरी आणि अनेक मासे मृत्युमुखी पडलेत। आज ह्या नदीचं कंडिशन अशी आहे की इथं आम्ही 2 मिनिटं उभे नाही राहू शकत। एवढा डम्पिंग इथं पडलेला आहे। आज आपल्या नदीमध्ये किती मगर मरतात, किती मासे मरतात। हे बघा तुमच्या समोर आत्ता पण एक मगर मेलेली आहे। हे मगर कसे मरतात? ह्या पोल्युशनमुळे मरतात। नदीमध्ये एवढा कचरा पडलेला आहे, एवढे प्लास्टिक आहेत, एवढे एक्सपायरी आयटम आहेत। जगबुडी नदीचा नाला होण्याला कारण ठरतंय शेजारच्या MIDCतलं हे केमिकल युक्त पाणी। खेडमधील लोटेतील या MIDCतला कचरा, केमिकल युक्त पाणी कुठलीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडलं जातं। इतकंच नव्हे तर मेडिकल वेस्ट, शहरातला कचरा हे सगळं या नदी किनारी टाकलं जातं। मी पण लहानपणी ह्या नदीत पेवलेला आहे, तेव्हा ती नदी आणि ह्या आत्ताची नदी यामध्ये बरंच फरक पडलेला आहे। आणि याचं कारण म्हणजे लोकांची पण काय ती हलगर्जीपणा असेल आणि शासन पण त्याच्याकडे, जसं काय तुम्हाला आधी पण सांगितलं की शासन इकडे कोण ध्यान दे नाही की नदी आहे आणि आपल्या शहराची नदी आहे, मोठी नदी आहे। आणि ह्या जर आपण आणि नदीत बघता मगरमच्छ जर का मोठा जनावर जर मरू शकते तर ह्या पाणी आम्ही लोक इस्तेमाल करता, लोक आपल्या स्वच्छतेसाठी, त्याच्यामध्ये कपडे धुण्यासाठी, काही लोक पिण्यासाठी, मग त्याचं कितीतरी लोकांच्यावर इफेक्ट पडत असेल। कचराचं व्यवस्थित नियोजन नाही आहे। काय कचरा म्हणजे कुठं काय त्याला डिस्पोज करायचा त्याला आपले शासनापासून पण नाही आणि जनसामान्य माणसाला पण काय पर्याय नाही की तो कचरा कुठं टाकेल। त्याला शॉर्ट पर्याय म्हणून आपली नदी भेटते। आणि याच सगळ्या कारणांमुळे कधी काळी स्वच्छ असणाऱ्या या नदीची आज अशी विदारक अवस्था झाली आहे। खरं तर जगबुडी नदीतल्या महाकाय मगरींमुळे इथे क्रोकोडाईल पार्क उभारण्याची मागणी काही वर्षांपूर्वी झाली होती। त्या संदर्भातला प्रस्तावही मंजूर झाला, पण हा प्रकल्प अजूनही प्रलंबित आहे। मात्र अशा प्रकारचे प्रकल्प हाती घेण्याआधी या नदीचं हे रूप बदलणं गरजेचं आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी।